सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी विवाह करणारी नवरीने अर्ध्या रस्त्यातून ठोकली धूम। लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यांना ठोकल्या बेड्या। विवाहेच्छुक गरजू तरुणांचे खोटे लग्न लावून देत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशरबाई किसन पवार वय 45 वर्ष, जारीराम किसन पवार वय 27 वर्ष, दोघे राहणार वेरुळे तालुका कळवण जिल्हा नाशिक या मायलेकास अभोणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। या तोतया शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी यांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचे अभोणा पोलिसांनी सांगितले। याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकारात विवाहेच्छुक तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती। आरोपींनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली वय 27 राहणार गोपालपूर दोंडाईचा तालुका सिंदखेडा धुळे या पानटपरी व्यावसायिक तरुणाकडून लग्नाआधी 2 लाख व लग्नानंतर 2,50,000 असे एकूण 4,50,000 रुपये रोख घेऊन कार्तिकी आहिरे वय 25 वर्ष इगतपुरी नाशिक या मुलीशी सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न लावून दिले। लग्नानंतर दोंडाईचा येथे सासरी जाताना वऱ्हाडी रस्त्यात जेवणासाठी थांबले होते। या संधीचा फायदा घेत नवरी मुलीने नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येते असे सांगून पसार झाली। नवरदेवाच्या वाहनामागे एक 4चाकी व 2 दुचाकीस्वार पाठलाग करत होते। याच वाहनात बसून नवरी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला। त्यानंतर पती व सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले पण घडले भलतेच। त्या नवरी मुलीस न पाठवता संबंधित आरोपी महिला म्हणाली की तुमचे आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते पण त्यासाठी 1,50,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याने आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अभोणा पोलिसात फिर्याद दाखल केली। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सखोल तपास करीत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत। सह आरोपी म्हणून चाळीसगावचा अनिल पाटील या व्यक्तीस अटक केली आहे। कळवण न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। अशा या फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगुर्डे, कळवण।